नमस्कार, मी विलास पडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. गेली 4 दशकं मराठा आरक्षणाची आस लावून बसलेल्या मराठा समाज बांधवांची आज सुप्रीम कोर्टातल्या निकालाच्या नंतर मोठी निराशा झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं अशा मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केलाय. त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसलाय. मराठा समाजाला 50% जास्त आरक्षण देणं शक्य नसून हे घटनेच्या 14व्या कलमाचं उल्लंघन होईल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. कोर्टाच्या या निकालानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून पुण्यात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच विरोधकांनी सुद्धा या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्ला चढवलाय. आरक्षण टिकवणं हे सरकारच्या हातात होतं, मात्र सरकारनं योग्य बाजू मांडली नसल्यानं आरक्षण रद्द झाल्याची टीका विरोधकांनी केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आणि त्याला मग फडणवीसांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारचे जे काही बॅकवर्डनेस किंवा जे अहवाल आले असतील तर त्यांनी ग्राह्य धरले. त्यांचं म्हणणं असंच आहे की हे सगळे अधिकार घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार राहिलेले नाहीत राज्यांना. हा लीगल मुद्दा आहे जे मला मुद्दाम जनतेला आपल्या माध्यमातून पोचवायचा आहे. त्यावेळच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने केला होता ते आपण निरस्त केलं आणि आपल्या सरकारच्या काळात केलेला जो कायदा होता भाजप सरकारच्या काळात त्या कायद्यामध्ये आपण अमेंडमेंट केली आणि आपण माननीय उच्च न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही हा जो कायदा केलेला आहे हा कायदा 102व्या घटना दुरुस्तीने बाधित होत नाही. याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे, आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय. त्यामुळे याही संदर्भात जे काही सत्तारूढ अशोक चव्हाण किंवा नवाबभाई बोलतायत हे दादांत खोटं आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी सरकारला लक्ष्य केलंय. नवीन बेंच तयार झाला आणि त्या बेंच पुढे ही केस गेली. त्यावेळी आत्ताच्या सरकारनं त्याच्यासमोर ज्या काही बाबी मांडल्या त्या मांडत असताना कुठेतरी समन्वयाचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला. 2-2, 3-3 वेळा वकिलांना आमच्याकडे माहितीच आली नाही असं सांगावं लागलं, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही असं सांगावं लागलं आणि त्या माहिती अभावी केस ॲडजन करावी लागली. एकूणच समन्वयाचा मोठा अभाव हा पाहायला मिळाला आणि त्यातून या कायद्याला स्थगिती मिळाली. जवळपास ही सुनावणी 10 ते 12 दिवस ही सुनावणी सातत्याने कंटिन्युअस हिअरिंग सुप्रीम कोर्टात झाली आणि या हिअरिंगच्या वेळेस सर्वांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्या गेली. म्हणजे राज्य शासन असो, खाजगी याचिकाकर्ते असोत, ज्यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली त्या सर्वांना त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याकरता पूर्ण संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे समन्वयाचा अभाव वगैरे असं कधीच नव्हतं. उत्तम म्हणजे यावेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जेवढ्या बैठका आम्ही आमच्या सरकारला घेतल्या तेवढ्या मीटिंग्स, बैठका, चर्चा, कॉन्फरन्सेस हे मागच्या सरकारच्या वेळेस कधीही झालं नव्हतं. एवढ्या मीटिंग्स आम्ही या ठिकाणी घेतल्या. राज्य मागासवर्गीय आयोगासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलंय. जो आपला कायदा आहे या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आला, त्यामुळे या कायद्याला रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. निश्चित रूपाने पुढे कायदेशीर जे काही लढाई निश्चित रूपाने राज्य सरकार लढेल, पण या निकालानंतर आता जबाबदारी केंद्र सरकारची. या निकालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बॅकवर्ड कमिशनकडे राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर ते कमिशन राष्ट्रपतीकडे शिफारस करत असतील, राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर एखादा आरक्षण कोणालाही देऊ जाऊ शकत आहे.
आजच्या निकालानंतर निश्चित रूपाने तिन्ही पक्षाची बैठक झाल्यानंतर आम्ही स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की राज्य सरकारच्या वतीने बॅकवर्ड कमिशनला आम्ही शिफारशी करू. पण त्याआधी आम्ही मागणी करतो की केंद्रामध्ये बॅकवर्ड कमिशन अजून नेमण्यात आलेला नाही. केंद्राने तात्काळ बॅकवर्ड कमिशन नेमलं पाहिजे. नवाब मलिक जे म्हणाले की केंद्र सरकारने मागासवर्ग आयोग गठीतच केलेला नाही, हे देखील धादांत खोटं आहे. भगवान लाल सहानी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मागासवर्गीय आयोग हा त्या ठिकाणी गठीत आहे. त्यामुळे हे जे काही दिशाभूल करणारी वक्तव्य आणि धादांत खोटं बोलण्यात आलेलं आहे आणि जाणीवपूर्वक आपण केंद्र सरकारच्या गळ्यात हे कसं अटकवता येईल आणि आपले हात कसे झटकता येतील, हा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. यानंतर आपण थेट जातोय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरू आहे. लद्दाख में और गुजरात में भी केसेस में कुछ कमी नोट की गई है. हम स्टेट के साथ समन्वय करते हुए इस पर और अधिक कार्य करें ताकि वहां पर केसेस और इन्फेक्शन स्प्रेड को हम कम कर सकें. इसी के साथ अगर हम देखें तो कुछ एरियाज ऑफ कंसर्न भी इमर्ज होकर आ रहे हैं. जैसे कि हम देखते हैं कि बेंगलुरु में पिछले एक हफ्ते में करीब 1,49,000 केसेस रिपोर्ट हुए हैं. चेन्नई में इसी तरह से 38,000 केसेस रिपोर्ट हुए हैं. साथ ही हम पाते हैं कि कुछ ऐसे जिले हैं जहां पर कि फर्दर और स्पीडी इंक्रीज इन केसेस भी नोट किया जा रहा है, जिसमें अगर हम मुख्यतः देखें तो पाते हैं कोझिकोड, एर्नाकुलम, गुरुग्राम, इस टाइप के जिलों में जहां पर कि एक सडन इंक्रीज इन केस को नोट किया जा रहा है. आंध्र प्रदेश में, उत्तराखंड में, महाराष्ट्र में कुछ ऐसे जिले हैं जहां पर कि केसेस में वृद्धि नोट की गई है. हम स्टेट के साथ समन्वय करते हुए, चर्चा करते हुए कैसे इस इन्फेक्शन के रनअवे इन्फेक्शन को कंट्रोल किया जाए उस पर कार्य कर रहे हैं. इसी तरह श्रीकाकुलम, ईस्ट गोदावरी, केरला के कुछ अन्य जिले, कानपुर नगर इन उत्तर प्रदेश, कर्नूल इन आंध्र प्रदेश, ऐसे विशाखापट्टनम इन आंध्र प्रदेश, ऐसे कुछ जिलों में भी फर्दर इंक्रीज नोट किया जा रहा है. आज जरूरत है कि हम उस पर कार्य करें कि इन्फेक्शन के स्प्रेड को हम कैसे कम कर सकते हैं. कोविड वैक्सीनेशन कार्य त्वरित से चल रहा है, जिसके तहत गवर्नमेंट ऑफ इंडिया के द्वारा करीब 16 करोड़ डोजेज पूरे देश में फ्री अब तक वितरित की जा चुकी हैं, जिसमें कि पीपल अबव 45 ईयर्स को 12.31 करोड़ डोजेज, हेल्थ केयर वर्कर्स को 1.58 करोड़ डोजेज, फ्रंटलाइन वर्कर्स को 2.09 करोड़ डोजेज दी जा चुकी हैं. इन डोजेस को देते हुए जैसे कि हमने लिबरलाइज पॉलिसी 1 मई से शुरू की थी, उसके तहत अब कई स्टेट्स में, करीब 9 स्टेट्स में ये कार्य और सुचारू रूप से चलने लगा है और 6.71 लाख लोगों को 18 से 44 एज ग्रुप में भी वहां पर वैक्सीनेशन दिया जा चुका है. अगर एक पॉजिटिव दृष्टि से देखें तो पाते हैं कि हमारी रिकवरीज में भी वृद्धि हो रही है, जबकि हमारे एरियाज ऑफ कंसर्न हमारे सामने हैं जिस पर हमें कार्य करना है. बट पैरेलली हम ये पाते हैं कि 1 मई से हम देखें तो डेली न्यू रिकवरी वर्सेस डेली न्यू केसेस में कुछ वृद्धि नोट की गई है, जो कि 75% अगर 1 मई को थी तो वह बढ़कर अब 89% रिकवरी हो चुकी है, और जो हमारे लिए एक पॉजिटिव विषय है. आज जरूरत है कि हम अपने हेल्थ केयर फैसिलिटीज़ की कैपेसिटीज़ को और बढ़ाएं. बिसाइड्स हमारी कोविड डेडिकेटेड फैसिलिटीज़, जरूरी है कि हम आज टीयर 2 टाउन्स, टीयर 3 टाउन्स में जो हमारे हेल्थ कर्मी हैं उन सभी को कोविड के बारे में समस्त जानकारी हो, जिसके थ्रू वह कोविड के अर्ली आइडेंटिफिकेशन में भी एक तरफ से हमें सपोर्ट करें और साथ में ट्रीटमेंट प्रोटोकॉल में भी जो रिक्वायर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल है, ना अधिक ना कम, उस गति से काम करते हुए उसके तहत हमने एक सेंटर ऑफ एक्सीलेंस इनिशिएटिव शुरू किया है, जिसमें कि नेशनल सेंटर ऑफ एक्सीलेंस एम्स दिल्ली है. वह एम्स दिल्ली के आध्वर्य में हम लोग रीजनल सेंटर ऑफ एक्सीलेंस और स्टेट सेंटर ऑफ एक्सीलेंस से वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से कुछ क्लिनिकल प्रोटोकॉल से संबंधित इश्यूज पर चर्चा करते हैं. और उसी के अंतर्गत आज दिल्ली दूरदर्शन पे हमारे जो दूरदर्शन चैनल है उस पर ऑक्सीजन थेरेपी के ऊपर एम्स के द्वारा देश भर में इसको डीमिस्टिफाई करने की दृष्टि से पूरे जानकारी दी जा रही है. इसके साथ ही हम जो हमारे रीजनल सेंटर ऑफ एक्सीलेंसेज हैं और स्टेट सेंटर ऑफ एक्सीलेंसेज हैं, इस ओरिएंटेशन के बाद वह सारे सेंटर ऑफ एक्सीलेंसेज जिला स्तर पर भी जितने भी
हेल्थ फैसिलिटीज़ हैं, चाहे वह गवर्नमेंट की हो और प्राइवेट सेक्टर की हो, उनको भी जो क्लिनिकल मैनेजमेंट प्रोटोकॉल के बारे में विस्तृत जानकारी देंगे। ये सारे सेशन लाइव वेबिनार पर अवेलेबल हैं, जिसका हमने यहाँ पर आपके सामने जिक्र किया है, और साथ ही एम्स के यूट्यूब चैनल पर भी अवेलेबल हैं। इसमें हम देखें तो पाते हैं कि कुछ हमारे मुख्य टॉपिक जैसे कि होम आइसोलेशन में क्या दवाई ली जानी है, प्लाज्मा थेरेपी के क्या रोल है, ऑक्सीजन थेरेपी विदाउट इन्वेसिव वेंटिलेशन कैसे करनी है, वेंटिलेशन और आईसीयू मैनेजमेंट कैसे होना चाहिए, रेमडेसिविर या और जो एंटीवायरल या जो हमारी इमरजेंसी यूज ऑथराइजेशन वाली दवाई हैं उनका कब प्रयोग करना चाहिए, इन्फ्लेमेशन थेरेपी कैसे होनी चाहिए, रेडियोलॉजी टेस्ट और ब्लड इन्वेस्टिगेशन का कोविड-19 में क्या रोल है, इस तरह के विषयों पर डिटेल चर्चा की जाएगी ताकि हमारे देश की मेडिकल कम्युनिटी को हम इस बारे में एक्सप्लेन कर सकें। हम आपके द्वारा सभी से विनती करेंगे कि यह जितनी रिसोर्सेज हैं यह एम्स की वेबसाइट पर भी अवेलेबल हैं, जो कि एम्स जिसका जिक्र हमने आपके सामने किया है, वह वीडियोस के रूप में अवेलेबल हैं, वह यूट्यूब चैनल के रूप में अवेलेबल हैं। जरूरी आज यह है कि हम किसी भ्रांति में, किसी पैनिक सिचुएशन में या मिस इन्फॉर्मेशन से भयभीत ना हो। हमें जरूरी है कि हम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अगर हमें मिल जाए तो हम उसको फॉलो करते हुए इस कोविड जैसी बीमारी से कैसे बचा जाए उसके लिए रिक्वायर्ड ट्रीटमेंट ले सकें। आज इससे पहले भी हमने कई बार चर्चा की है, कोविड के मैनेजमेंट में यह एक समग्र सरकार और संपूर्ण समाज द्वारा किया जाने वाला कार्य है और इसके लिए जरूरी है कि एक स्थाई पर हम संक्रमण के प्रसार को रोकें, वह हमारा मूल कारण है और इसको कंट्रोल जब तक हम नहीं कर पाएंगे तब तक स्वास्थ्य सेवा का वह बुनियादी ढांचा, यह जो आवश्यक लॉजिस्टिक्स चाहिए उन पर हमेशा स्ट्रेस बना रहेगा। तो जिस तरह से एक तरफ सरकार की स्थाई पर सप्लाई साइड यानी कि आपूर्ति पक्ष पर काम हो रहा है, जरूरी है कि हम डिमांड साइड यानी कि मांग पक्ष पर भी, उसके मैनेजमेंट पर भी उससे अधिक कार्य करें। यह बहुत जरूरी है। हमारे लिए जरूरी है कि कलेक्टिवली हम सब लोग मिलकर ट्रांसमिशन की श्रृंखला को तोड़ने पर जरूरी रिक्वायर्ड कार्य करें। और जैसे कि हमने इससे पहले भी आपके सबसे रिक्वेस्ट की है कि जो हमारे प्रदेश, जो हमारे स्टेट्स या जिले जहां पर अभी संक्रमण कम है, हम वहां पर कंटेनमेंट पर अपना फोकस बनाए रखें ताकि वहां पर इन्फेक्शन ज़्यादा ना फैले। और जो वो एरिया हैं जहां पर कि या तो हाइयर सर्ज नोट किया जा रहा है, ज़्यादा केसेस नोट किए जा रहे हैं या हाई केस पॉजिटिविटी नोट की जा रही है, वहां पर जरूरी है कि हम इंटेंसिव एक्शन और लोकल कंटेनमेंट पर उसी मोमेंटम से काम करें ताकि हम इन्फेक्शन का फैलाव रोक सकें। आज जरूरी है कि जिस तरह से पिछले 1 साल से हम लोग काम करते आ रहे हैं वह मिशन मोड कंटिन्यूड रहे। जरूरी है कि हमारे इन एफर्ट्स में जन भागीदारी, जन आंदोलन, जैसे कि माननीय प्रधानमंत्री जी हमेशा कहते आए हैं, हम उस मोमेंटम को बनाए रखें। जन भागीदारी, जन सपोर्ट से हम इंश्योर करें कि हमारा ट्रांसमिशन और जो ट्रांसमिशन की श्रृंखला है उसके लिए रिक्वायर्ड एक्शन किया जाए। जरूरी है कि अपनी मेडिकल फ्रेटर्निटी के साथ काम करते हुए उचित क्लिनिकल प्रबंधन पर काम करें, हमारा सारा ट्रीटमेंट प्रोटोकॉल के मुताबिक हो। उसके साथ ही जरूरी है कि हम जो हमने आइडेंटिफाइड प्रायोरिटी एज ग्रुप लिए हैं उनका 100% टीकाकरण हो। चेन ऑफ ट्रांसमिशन को रोकने में सबसे अधिक सपोर्ट हमारे लिए जरूरी है कि हम कोविड सेफ बिहेवियर, कोविड उचित व्यवहार का पालन करें। वह हमारे लिए इतना जरूरी है कि जैसे हम इससे पहले भी डिस्कस कर चुके हैं कि यह हमारे एक सोशल वैक्सीन के रूप में काम करेगा और जिसके अंतर्गत हम हमेशा रिक्वेस्ट करते हैं मास्क का उपयोग, 2 गज की दूरी और सैनिटाइजेशन कैसे किया जाए, हैंड एज वेल एज रेस्पिरेटरी हाइजीन कैसे मैनेज किया जाए, मेंटेन किया जाए, उस पर काम करें। जरूरी है कि हम एक स्थाई पर वैक्सीनेशन का प्रयोग करें, एक स्थाई पर हम क्लिनिकल प्रोटोकॉल पर काम करें, बट कड़ाई इन टर्म्स ऑफ एंश्योरिंग कि इन्फेक्शन ना फैले, नहीं तो हमारा हेल्थ सिस्टम कंटिन्यूड स्ट्रेन में रहेगा। हम उस पर भी कार्य करते रहें, इसकी भी अत्यधिक आवश्यकता है। धन्यवाद। देशातल्या कोरोना उद्रेकाच्या दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमधली काय नेमकी परिस्थिती आहे, लसीकरणाची काय परिस्थिती आहे याबद्दलची सविस्तर आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
आरक्षणाचा मुर्दा पाडण्याचं काम हे आत्ताच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे. आणि विरोधात असताना सुद्धा आमची भूमिका समर्थनार्थच होती कायद्याच्या. पुढे कायदेशीर जे काही लढाई आहे निश्चित रूपाने राज्य सरकार लढेल. अर्धवट बोलायचं आणि खोटं बोलायचं हे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी केलंय. हे सगळे अधिकार घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार राहिलेले नाहीत राज्यांना. अशोक चव्हाणांना तेव्हा तो कायदा मान्य होता आणि आज मात्र ते म्हणतायत की अधिकार नव्हता. फडणवीसांनी आपल्याला आज जे केलेलं आहे ते म्हणजे एकतर सभागृहाची दिशाभूल केली. दिशाभूल आम्ही केलेली नाही. दिशाभूल ही महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे. अशोक चव्हाण, नवाब मलिक, तुम्ही दिशाभूल केली आहे. मला मुद्दाम फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, आपण कायदा जरा नीट वाचा. भगवान लाल सहानी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मागासवर्गीय आयोग हा त्या ठिकाणी गठीत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय आहे. हा सगळा विषय आता केंद्राचा आहे. आता जबाबदारी केंद्र सरकारची. ही सगळी जबाबदारी या सरकारची आहे. आता हे जे हात झटकण्याचं काम आहे आम्ही पाठवून देऊ केंद्र सरकारकडे, असं होणार नाही. कायदेशीर मुद्द्यावर बोला ना, आम्ही तयार आहोत. आमचं पण अजूनही वेळ गेलेला नाहीये. हे सरकार विरोधकांची चर्चा करणं कमीपणाचं मानतं. आता जनता आणि मराठा समाज हा जागृत आहे. त्यांनी सगळं जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे हा खोटारडेपणा तुमचा ते स्वीकारणार नाही. गेली 4 दशकं मराठा समाजाच्या आरक्षणाची जी लढाई सुरू होती ती अखेर सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे. त्यानंतर या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. तिकडे औरंगाबादमधील मराठा कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय व्यथा आहे त्यांची, जाणून घेऊयात. निश्चितच हा धक्कादायक निकाल आहे. निकाल धक्कादायक आहे, कारण शब्द राहिलेले नाहीत आमच्याकडे बोलायला. कारण उभं आयुष्य या मराठा समाजासाठी बऱ्याच लोकांचं गेलेलं आहे. आज सगळ्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे. कोपडीच्या ताईचं याच्यामध्ये बलिदान दिलंय आणि ह्या नाकर्त्या सरकारच्या धोरणामुळे हा सर्व प्रकार झालेला आहे. मागचं सरकार असू नये तर हे सरकार असू, न टिकणारं आरक्षण देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आम्हाला मिळालं आणि त्याच आरक्षण हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात आरक्षण ते ओढलं जातं. कुठंतरी मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोटण्याचं काम होत आहे. असंख्य विद्यार्थ्याचं नुकसान तर झालंच आहे, परंतु गेल्या अनेक दशकापासून जे बांधव आमच्या आरक्षणासाठी लढत होते, असंख्य 42 बांधवांनी बलिदान दिलंय, असंख्य मोर्चे काढले, करोडो लोकांचं नुकसान आमचं याच्यामध्ये झालं आणि ते आरक्षण जर कुठं टिकत नसेल तर याचा उद्रेक आता नक्की राज्यात होणार आहे. निश्चित या पोरांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, सुदैवान तो वाचला. भाई ज्याच्यासाठी तू आत्महत्येचा प्रयत्न केला ते आरक्षण तर भेटलंच नाही. आज खूप वाईट वाटतं. आज ऐकलं असं वाटतं काहीतरी आज परत एकदा जीत आज इतकं खूप वाईट परिस्थिती आहे. त्यांना हाकलं नाही केलं. आम्ही किती दिवस हे करायचं. मी रोजचं नाटकं लावलं. काय करायचं आम्ही सरकारने. आमचं अजून किती विद्यार्थी नुकसान होऊ राहिलं आणि तरी अजून यांचं नाटकं चालूच आहे का. मराठा आरक्षणासाठी या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला, सुदैवाने वाचला. त्याची जी भावना आहे ती ही एकट्याची नाही तर संबंध मराठा समाजाची ही भावना आहे. निश्चितच मराठा समाजामध्ये सध्या उद्रेक आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बीडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी आपल्या हाती येते. बीडमध्ये लसीकरण केंद्रावर पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केलाय. लाठीचार्जची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बीड शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी नागरिकांना शिस्तीत रांगेत बसून घेण्याचं सांगितलं. मात्र यावेळी काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यात बीडचे उप पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांना सुद्धा काही तरुणांनी मारहाण केली. या मारहाणीत संतोष वाळके यांच्या मानेजवळ दुखापत झाली. यानंतर पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केलाय. या प्रकरणी 6 जणांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. मॉब जो आहे तो नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याची लाईन लावून सोशल डिस्टन्सिंग फॉलो करण्याचा प्रयत्न केला. तर त्यामधील काही 8 ते 9 लोकांनी अचानकपणे पोलिसांशी, तिथल्या महिला अंमलदारांशी, पोलीस महिला अंमलदारांशी बाचाबाची करून हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. तर हे सगळं नियंत्रण करत असताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलं. 6 पोलीस अधिकारी आणि अंमलदार आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जखमी झाले.
त्यामध्ये मला झटापटीमध्ये नख लागलेला आहे एका व्यक्तीचा आणि ते महिला अंमलदाराला पायाला जखम झालेली आहे. पुरुष होमगार्ड जो आहे त्याच्याही हाताला अंगठ्याला जखम झालेली आहे. अजून 2-3 कर्मचारी जे आहेत त्यांना किरकोळ दुखापती झाल्या. यानंतर सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. खासगी हॉस्पिटलची मनमानी चव्हाट्यावर आली आहे. रुग्णांना भरमसाठ बिलांचा भुर्दंड आकारला जातोय. रुग्णालयानं 6 लाख रुपयांचं बिल वसूल केलं. बिलात फसवणूक केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. नागपुरातल्या बहुतांश रुग्णालयातले हे प्रकार समोर येत आहेत सातत्यानं. पालिकेचा कोऑर्डिनेटर सुद्धा अप्रामाणिक रुग्णालयांकडून सामान्य माणसांची फसवणूक खपवून घेतोय आणि त्यामुळे सर्वसामान्य लोक हे एका अत्यंत संकटाच्या काळात अडकलेले असताना मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची त्यांची दिवसाढवळ्या लूट केली जाते आणि यावर प्रशासनाचं कुठलंही नियंत्रण सुद्धा दिसत नाहीये. त्यामुळे राजरोज ही लूट होत असताना मात्र त्यांना रोखण्यासाठी कोणी नाहीये. सर्वसामान्य मात्र या सगळ्यात भरडला जातोय. लाखो रुपयांचं त्यांचं नुकसान होतंय आणि एका बाजूला कोरोनाचं संकट आणि त्यातून बचावल्यानंतर आहे ते म्हणजे आर्थिक संकट. त्या 149 हॉस्पिटल्सपैकी केवळ 85 हॉस्पिटल्सनी यादी दिलेली आहे की 80% किती आहे आणि 20% मध्ये किती आहे. यापैकी उर्वरित जे 67 हॉस्पिटल्स आहे त्यापैकी 19 हॉस्पिटल्सनी रिटर्नमध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे 35% हॉस्पिटल्स असे आहेत की ज्यांनी रिटर्नमध्ये दिलेलं आहे की त्यांनी 20% पेक्षा सुद्धा जास्त पेशंट्सकडून प्रायव्हेट रेटनी पैसे घेतलेले आहे, हे कबूल केलेलं आहे. आता हे या शहराकरता अत्यंत दुर्दैवी आहे. आणि बिलं असावे किती, तर 1 लाख 2 लाख बिलं असले तर ठीक आहे. बिलं 9-9, 10-10 लाख रुपये बिलं आहे. जे त्या दिवशीची जे 20% आणि 80% जे स्थिती होती ते डे वाईज आम्ही बघत आहोत. कुठलेही आमच्याकडे जे तक्रार आलेली आहे त्याचं आम्ही निवारण केलेलं आहे. आणि आता पण जे आमच्या समोर येत आहे ते लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून येत आहे तक्रार किंवा स्वतः आमच्याकडे येत आहे. तर प्रत्येक तक्रारला आम्ही विशेष लक्ष घालून त्याची जेव्हापर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तेव्हापर्यंत आम्ही सोडत नाही. आणि आता पण आमच्याकडे हे तक्रार वाढलेली आहे. निश्चितच मागच्या येणाऱ्या दिवसामध्ये लवकर ते लवकर आम्ही ह्या सगळे खोलात जाऊन आम्ही यामध्ये तपासणी करणार आहोत. याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी तुषार कोहळे आपले प्रतिनिधी नागपुरात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, नागपुरातली ही घटना समोर आलेलीच आहे पण राज्याच्या कानाकोपऱ्यातून सोशल मीडिया उघडला तर सर्वसामान्यांचे जे हाल व्यथा आहेत त्या आपल्या सगळ्यांना दिसतात. नागपुरात जेव्हा या सगळ्याची तपासणी केली तेव्हा काय नेमकं समोर आलं, किती मोठी ही लूट केली जाते आणि त्यावर प्रशासनाचं काही नियंत्रण आहे का? विलास, जर का बघायला झाला हा संपूर्ण प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये 149 असे रुग्णालय आहे जिथे कोविड सेंटर उभारण्यात आले. सर्व खाजगी रुग्णालय आहे आणि शासनाने असा आदेश काढला होता. म्हणजे मध्यंतरी जेव्हा नागरिकांच्या तक्रारी आल्या की कोविड काळामध्ये सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी रुग्णालयाकडून लूट केली जाते, त्यानंतर शासनाने असा निर्णय काढलेला होता की त्यांच्या रुग्णालयामध्ये जे काही बेड असेल त्यापैकी जे 80% बेड आहे हे शासकीय नियमाने जे दर ठरवून दिले त्या दरानुसार द्यायचे आहे आणि 20% बेड हे त्यांच्या व्यवस्थापनाच्या दराने द्यायचे आहे. पण जर का तुम्ही नागपूरमध्ये बघितलं तर साधारण 86 असे रुग्णालय होते की ज्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशासनाला कोणतीही माहिती दिलेली नाही. कारण की या संपूर्ण रुग्णालयामध्ये बहुतांश रुग्णालयांनी ही 20% दराने रुग्णांकडून फीज वसूल केली आहे. कारण की जर का एखादा कोविड सेंटरमध्ये जर का शासकीय दरामध्ये बेड उपलब्ध असेल तर तिथं साधारण सामान्य बेड हा 400 रुपये दराने द्यायचा, 4000 रुपये प्रतिदिन या दराने द्यायचा आहे. आणि व्हेंटिलेटर जर का बेड असेल तर 7500 रुपये प्रतिदिन या दराने द्यायचा आहे. आणि जर का ICU बेड असेल तर शासनाने जो नियम दिला त्यानुसारच तो द्यायचा आहे. पण महत्त्वाचा विषय
आहे की जर का तुम्ही सर्व खाजगी रुग्णालयामध्ये बघितलं तर तिथे शासकीय दरामधले जे काही बेड असले तरी त्यामध्ये देखील खाजगी दर लावले जातात आणि यामध्ये प्रचंड लूट केली जाते। यामध्ये साधारण 300च्या वर म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये 300च्या वर नागरिकांनी पालिका आयुक्ताकडे या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत आणि विशेष करून जर का बहुतांश तुम्ही रुग्णांचं जे बिल बघा ना ते 8 ते 9 लाखांच्या वर पाहायला मिळत आहे। असे अनेक असे रुग्ण भेटले की ज्यांनी त्यांना पूर्ण बिल देखील रुग्णांकडे रुग्णालयाने दिलेलं नाही। म्हणजे एखाद्या रुग्णांचा नातेवाईकांनी जर का तिथे 8 लाख भरले असेल तर 6,50,000 किंवा 6 लाखांचं बिल दिलेलं आहे। तर हा संपूर्ण भोंगळ कारभार किंवा ही संपूर्ण लूट नागपूरमध्ये बहुतांश खाजगी मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट म्हणावी लागेल। मानवतेवर आलेलं हे इतकं मोठं संकट असताना सुद्धा या सगळ्या लोकांना लुटावंसं वाटतंय, पैसे कमावे वाटतायत आणि या सगळ्यावर प्रशासन यंत्रणा म्हणून सुद्धा जर त्यांचं नियंत्रण नसेल तर सर्वसामान्यांनी नेमकी दाद मागायची कोणाकडे हा सवाल आहे। एका बाजूला कोरोना तर दुसऱ्या बाजूला हे सगळं संकट, आर्थिक संकट। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। नागपूरमध्ये रेल्वेकडून 12 डब्यांचं कोविड सेंटर उभारण्यात आलंय। यात 11 डबे आयसोलेशनसाठी तर 1 डबा डॉक्टरांसाठी असणार आहे। एका डब्यात जवळपास 15 रुग्ण ठेवण्याची व्यवस्था असून त्यांच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। सोबत तापमान नियंत्रित करण्यासाठी एअर कूलर, स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आली आहे। रुग्णांना भरती प्रक्रिया नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे आणि व्यवस्थाही तेच पाहणार आहेत। रेल्वे मंत्रीजी यांच्या निर्देशानुसार जनरल मॅनेजर सेंट्रल रेल्वे आणि DRM नागपूर यांच्या मागणीनुसार इथं 11 आयसोलेशन कोचेस आणि 1 कोच डॉक्टरांसाठी असे टोटल 12 कोचेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक कोचमध्ये 2 ऑक्सिजन सिलेंडर आणि टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी प्रत्येकी 9 एअर कूलर्स आणि छतावरती गनी बॅगसह स्प्रिंकलर सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे। हा जॉईंट उपक्रम आहे नागपूर महानगरपालिका आणि नागपूर मध्य रेल्वे यांचा। प्रत्येक कोचमध्ये त्याचबरोबर सॅनिटायझेशन आणि वेस्ट डिस्पोजलची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाच्या मदतीला तांदूळ उत्पादक व्यापारी संघटनेनं हात दिलेला आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय। मूल शहरातील उपजिल्हा रुग्णालय यंत्रणा तोकडी पडतीये, त्यामुळे समाजसेवेत सक्रिय असलेल्या राईस मिल संघटनेला प्रशासनानं मदत मागितली। संघटनेनं त्वरित त्याला होकार दिला। एका मंगल कार्यालयात उभारलेल्या विलगीकरण केंद्राला 100 खाटा, गाद्या आणि आवश्यक साहित्य दिलं गेलंय। मूल शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार आणखी मदत करण्याची तयारी या संघटनेनं दर्शवली आहे। मूल शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून विलगीकरणासाठी SM लॉन इथे व्यवस्था केली, पण तिथे बेडची व्यवस्था नसल्याने त्यांनी राईस मिल असोसिएशन यांच्याकडे बेडची थोडी व्यवस्था करा अशी विनंती केली। त्या अनुषंगाने आमचे राईस मिल असोसिएशनचं संपूर्ण मंडळ आणि सर्व पदाधिकारी आणि सदस्यगण यांनी तात्काळ मीटिंग घेतली आणि 50 बेड त्यांना उपलब्ध करून दिले। तरी 8 दिवसामध्ये वाढते रुग्ण लक्षात घेता अजून 50 बेडची व्यवस्था करण्यात यावी अशी प्रशासनाने आम्हाला विनंती केली। त्यांच्या विनंती आणि मूलच्या जनतेच्या आरोग्याची चिंता घेऊन आम्ही लक्षात घेऊन त्यांना अजून परत 50 बेड त्यांना व्यवस्था करून दिलेली आहे। नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते। तसेच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबद्दल जागरूकता वाढेल। अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24x7 लॉग ऑन टू moneycontrol.com संजीवनी याच्यावर संपर्क करा। यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण बघूया फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम।